मतदार यादीतील घोळाची चौकशी होण्याची शक्यता, स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेणार, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। सत्ताधारी भाजपकडूनही मतदार यादीमध्ये घोळाचा आरोप, मतदार यादीमध्ये अनेक दुबार नावं, मृतांची नावं वगळली नाहीत, बुलढाणा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंचा दावा। ठाण्यात ठाकरे बंधू सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंसह महायुतीला इशारा, तर ठाणे महापालिकेसाठी अब की बार 75 पारचा नारा। महापौर पदावरून ठाण्यामध्ये भाजपची बॅनरबाजी, ठाण्याचा विकास चप्पा सर्वत्र फक्त भाजप पदाधिकारी अल्केश कदमांकडून बॅनरबाजी। काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, त्यांना निर्णयाला वेळ लागतो, मनसेच्या वविया एंट्रीतील दिरंगाईवरून संजय राऊतांचा टोला, काँग्रेस अजूनही स्वातंत्र्यपूर्व काळातच वावरत असल्याची ही टीका। आपल्यापाशी काही नाही असं कधी म्हणू नका, तुमच्यासाठी बँक खाली करून टाकू, पक्षाच्या आढावा बैठकीमध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचं आणखीन एक वादग्रस्त विधान। मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून मराठा आरक्षणाचा GR काढला, त्यांचा टार्गेट ओबीसी नसून देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळांचा गंभीर आरोप। विठ्ठल मंदिरात दिवाळीनिमित्त नामांकित कंपनीकडून कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट, चिकन मसाल्यामुळे विठ्ठल भक्त आणि वारकरी संतप्त। शिवसेनेच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर जखमी, कल्याणमधील धक्कादायक घटना। गोंदियात चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ, अंगणवाडीतील पोषण आहारामध्ये मेलेला उंदीर, गोंदियाच्या देवरीतील धवलखेडी गावातील प्रकार। पंजाबमध्ये सरहिंद स्टेशनजवळ गरीब रथ एक्सप्रेसला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण।